वगे नवरू आहे. मी इयत्ता 6वी ड मध्ये शिकतो. माझे नाव प्रणय नितीन शिंगे आहे. मी आता 6वी ड मध्ये शिकतो. आमच्या शाळेचे नाव PM श्री राजश्री छत्रपती शाहू महाराज विद्यालय आहे. आमच्या शाळेचे ब्रीद वाक्य हो, हे शक्य आहे. परिवर्तन शिक्षणातून समृद्धीकडे. तर आम्ही हा एक प्रोजेक्ट बनवला आहे. या प्रोजेक्टचे नाव आहे डेव्हलप सोसायटी सोलार पॅनल. तर या सोसायटीमध्ये तुम्हाला दिसत असेल प्रोटोवॉलेटिक सेन्सर्स, आपले सोलार सेन्सर्स, प्रोटोवॉलेटिक सेल्स, VR सेन्सर्स, हे सगळे सेन्सर्स कार्य करतात. तर आम्ही हे सगळं प्रेरणा घेतली आहे आमच्या शाळेतून. हे आम्हाला सांगणार प्रणय. आमच्या शाळेतून हे प्रेरणा घेतली आहे की आम्ही जेव्हा वर्गात अभ्यास करत असतो तेव्हा 2-3 पंखे चालू असतात. तर आम्हाला डाऊट आला. आम्ही शिक्षकांकडे गेलो. शिक्षकांचं हे उत्तर होतं की बाळा हे सगळे सोलार पॅनल करतं. तर आम्हाला सोलार पॅनलनी आम्ही रिसर्च केलो आणि आम्ही प्रोजेक्ट बनवायला सुरू केलं. आणि हा आम्ही एक प्रोजेक्ट बनवून तयार केला आहे. इकडे आम्ही पाहू शकतात, इकडे गाड्या जात आहे. आपले जे ट्रॅफिक हवालदार काका असतात ते आपली खूप मदत करतात. ट्रॅफिक लावताना जे बिना लायसन्सने गाडी चालवतात त्यांना थांबवून म्हणजे चालान काढताना आपली खूप मदत करतात ते. व सगळं इमानदारीने सरकारला देतात. हे करण्यासाठी त्यांना काहीही लागत नाही. त्यांच्यासाठी काही डेव्हलपमेंट साहित्य नाही, फक्त त्यांना स्वतः सांभाळावं लागतं. हे आम्ही पाहिलं. आता आपल्याला माहीत असेल की जपानमध्ये एक टेक्नॉलॉजी आलेली. त्या टेक्नॉलॉजीचं नाव होतं म्हणजे जेव्हा आपण चालतो तेव्हा चालताना इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होते. आता इकडे पाहू शकतात मोठमोठ्या गाड्या आहेत, ते चालतात. तेव्हा का नाही इलेक्ट्रिसिटी जनरेट होऊ शकते? तेव्हाही होऊ शकते ना. तर ते उलट ते जास्त कंडक्ट करणार, कारण त्यांचं वजन जास्त आहे. गाड्यांचं मोठमोठ्या गाड्या आहेत, JCB, ते सगळे रोलर, ते सगळे खूप जास्त असतात त्यांचे वजन. तर इलेक्ट्रिसिटी जास्त कंडक्ट होणार आणि वीजही वाया जाणार नाही. इकडे तुम्ही गाडी जाताना बघू शकतात. आपले जे काका असतात ते आपली खूप मदत करतात. आणि एक मोठा असा हायवे असतो. तर त्या हायवेला आपण पूर्ण सांभाळणं थोडं कठीण असतं. ते आम्हाला माहिती पडलं, तर आम्ही एक नवीन तयार केलं आहे. तर इकडे तुम्ही पाहू शकता, इकडे आपण जाताना एक गाडी जाताना इकडे हे बघा लाईट चालू होते. ओके, लाईट चालू होते, 20 कंडक्ट होते. अजून हे लाईट जे आहेत ते पहिले चालू होते आणि मग लगेच याच्या तर हे याला मोठमोठ्या बिल्डिंगच्या खाली यायला थोडंसं वेळ लागतं. तर त्याला यायला सिग्नलला, तर ते जेव्हा कंडक्ट करते तेही कॅप्चर करून याला पोचवते. आता तुम्ही विचार कराल सिग्नलने कसं इलेक्ट्रिसिटी कॅप्चर करू शकते? हो, आपली भारत खूप डेव्हलप झाला आहे. हे आपण करू शकतो. आपण ठरवलं तर काही करू शकतो. आता इकडे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होते. आता आपल्याला माहीत आहे दिवाळी आलेली, तर तिकडे खूप लाईट लावतात, माहीत आहे ना तुम्हाला. तर ते लाईटने आपले चांगलं लाईट लावणं, उजेड करणं. तर त्याच्यासाठी आम्ही एक प्रयोग केला, म्हणजे जसं आपण सोलार पॅनल उपयोग केला. आणि या सोलार पॅनलने आम्ही बनवलं आहे. इकडे जेव्हा सोलार पॅनलला जेव्हा लाईट चालू होते तेव्हा हे बघा, ओके, लाईट चालू होते. तर त्यांना एक सिग्नल भेटतो, कारण आता शॉर्ट सर्किट खूप जास्त होत आहेत, बरोबर आहे की नाही. तर शॉर्ट सर्किट होताना जेव्हा शॉर्ट सर्किट, आता आम्ही वायर जाणबुजून वाकडे लागले, कारण आम्ही तुम्हाला दाखवणार की जेव्हा शॉर्ट सर्किट होणार एक सिग्नल वाजतं की शॉर्ट सर्किट होणार आहे, तुम्हाला सिग्नल भेटणार, तुम्ही जा. तर इकडे मग जेव्हा नसणार तर नॉर्मली लाईट चालू होते. इकडे पाहू शकता तुम्ही, लाईट चालू होते. ओके, तर आपण ठरवलं तर काही करू शकतो. तर आम्ही हा प्रोजेक्ट बनवला आहे. व हे बॅटरीच्या बाबतीत आम्हाला प्रणय सांगणार आहे. हे बघा, इथे तुम्हाला एक छोटीशी लाईट दिसत असेल आणि इथे एक बॅटरी आहे. हे एसीने DCला कन्वर्ट करते. आता तुम्ही पाहणार की याने जसंच बटन चालू केलं तेव्हा आपण काय केलं, वाजलं. तर आपण वायर सरळच नाही केलं, म्हणजे हे खरंच आहे हे ठरतं. तर आपण जेव्हा वायर सरळ लावतो, याला इकडून काढून या दुसऱ्या मोटरला लावतो, तेव्हा हे बघा लाईट जनरेट होते. बघा. आता आम्ही हे खरंच केलं आहे, हे तुम्हाला ठरलं असेल. तर
आम्ही याच्यात AC ते DC होते, बरोबर? हे आम्हाला पूर्णपणे प्रणय सांगणार. बॅटरी जेव्हा लो होते तेव्हा हे याला पॉवर देते. तर हे आपण पाहू शकतात की आपल्याकडे एक्स्ट्रा पण असतात. आता हॉस्पिटलमध्ये जेव्हा ऑपरेशन चालू असतात तेव्हा आपल्याला जे शास्त्रज्ञ जे कार्य करत असतात ते आपल्याला दिसतं. आणि जेव्हा मेन ऑपरेशन चालू असतं तेव्हा इलेक्ट्रिसिटी जाणं खूप वाईट आहे. तर त्याच्यातून आपल्याला एक शिकायला भेटते की आपण सतत एक प्लॅन बी असावं आपल्याला गरजेचं आहे. तर आपण बेलापूरमध्ये एक नवीन घटना घडलेली. तर तिकडे काय झालं की एक हॉस्पिटल होता, तिकडे ऑपरेशन चालू होतं. तर तिकडे ऑपरेशन चालू होताना ते जे ऑपरेशन होतं ना ते लगेच लाईट गेली. तर त्यांच्याकडे एक्स्ट्रा सेवर नव्हता जसा आम्ही इकडे आहे. तर त्यांचा जो ऑपरेशन तत्कालीन थांबावा लागला. तर तो जो होता माणूस तो मेला, आता जिवंत नाही आहे. तर आम्ही त्याच्यासाठी कारण की तितकी त्यांच्याजवळ टेक्नॉलॉजी नव्हती ना, म्हणून. तिथे एक प्रोटोवॉलेटिक सेल्स असतात. तर आम्ही जसं सांगितलं प्रोटोवॉलेटिक सेल्स असतात ते एक सिलिकॉन आणि प्रोटोवॉलेटिक सेल्स जेव्हा एकमेकांना मिळतात तेव्हा इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होते. आणि जसं आपण पाणी पितो त्यामध्ये मिनरल्स असतात, ते आपल्याला दिसत नाही पण खूप फायदेमंद असतात. हां, तसंच ह्या सोलर पॅनलच्या आतमध्ये ते आपल्याला दिसणार नाही पण खूप जास्त फायदेमंद आहे एक इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करण्यासाठी. आम्ही हे प्रोजेक्ट बनवलं आहे आपल्या शाळेतून प्रेरणासाठी. आम्ही जे विकसित भारतची योजना सुरू झाली आहे त्याच्यासाठी PM श्री राजश्री छत्रपती शाहू महाराज विद्यालय आमची शाळा एक नवीन पाऊल पुढे टाकण्यासाठी एक नवीन प्रोजेक्ट बनवला आहे. धन्यवाद.